जिल्हा परिषदेचे त्याचबरोबर पंचायत समितीच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत। सकाळी 10 वाजल्यापासून कार्यकर्त्यांची त्याचबरोबर नेत्यांची इथं अतिशय उत्साह आणि गर्दी जमलेली आपल्याला दिसत आहे। आता आपल्या सोबत आकुर्डी जिल्हा परिषद मतदारसंघाच्या विजयी उमेदवार अर्चना कल्याणकर मॅडम, काय सांगाल, कशी प्रतिक्रिया या विजयाच्या निमित्तानं? हा विजय मला सगळ्या जनतेने मला सहकार्य केलेल्या सगळ्या महिला वर्गाचा, युवा वर्गाचा सगळ्याच आहे आणि माझे सासरे लेमणा निकम साहेब आणि माझे पती कल्याणा निकम साहेब यांच्या सहकार्याने, यांच्या आशीर्वादाने मला यश मिळाले। प्रतिक्रिया कशी आहे? एकंदरीत पाहिलं तर हा विकासाचा विजय आहे। महायुती मार्फत भारतीय जनता पार्टी व शिवसेना यांच्या मार्फत या तालुक्यामध्ये जी प्रचंड विकास कामे केली गेलेली आहेत, त्यामुळं हे विक्रमी मताधिक्य आम्हाला मिळालेलं आहे। कडगाव पंचायत समिती आणि जिल्हा परिषदमध्ये साधारणतः 2500च्या लीडनं आमच्या सीट आलेल्या आहेत आणि यामध्ये आकुर्डी जिल्हा परिषदमध्ये साधारणतः 4500च्या लीडनं आपल्या सीटा आलेल्या आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतीय जनता पार्टीची जी पंचायत समिती आकुर्डीची जी सीट आलेली आहे ही या 4-5 तालुक्यामध्ये अद्याप तरी जेवढ्या सीटा डिक्लेअर झालेल्या आहेत त्यातल्या सर्वात जास्त लीड पंचायत समितीला 2800चं लीड मिळालेलं आहे। आणि तोच ट्रेंड हा गारगोडी मतदारसंघामध्ये राहील आणि तोच ट्रेंड हा पिंपळगाव मतदारसंघामध्ये राहील आणि 4 जिल्हा परिषद आणि 8 पंचायत समिती पैकीच्या पैकी ह्या महायुतीच्या जागा येतील असा माझा विश्वास आहे। विजयी उमेदवार एकनाथ जाधव आपल्या सोबत आहेत। विजयाच्या निमित्तानं नेमकी कशी प्रतिक्रिया? नेमकी कशी प्रतिक्रिया? मला देवराज बारदेकर साहेबांनी गरीब माणसाला एक भारतीय जनता पार्टी याच्यातून संधी दिली आणि मला कार्यकर्त्यांनी जास्त मदत करून याच्यात यश प्राप्त केलं। या विजयाचं श्रेय कोणाला द्या? देवराज बारदेकर साहेबांना।